हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुलांना आवडणारा पिझ्झा आज आपण घरच्या घरी करणार आहोत. मखाना पिझ्झा. तर एक बाऊल मखाना घेतला आहे, अर्धा बाऊल तांदूळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ, थोडी उडदाची डाळ आणि हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 तास भिजवून ठेवायचं आहे. 5 तासानंतर आपण थोडेसे पोहेसुद्धा भिजवून घेतलेले आहेत. ते आणि हे मखाण्याचं मिश्रण हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊया. असं हे मिश्रण बारीक झालेलं आहे. त्यामध्ये आता थोडंसं मिक्स करून हे आपण परत 4 ते 5 तास ठेवून देणार आहोत. 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान भिजलेलं आहे मिश्रण. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपण त्याचं 2 चमचे टाकून त्याचं बॅटर जे आहे ते पसरवून घेणार आहोत. तव्यावर थोडंसं जाडसर ठेवायचं आहे पिझ्झासारखं. तर पौष्टिक आणि अतिशय टेस्टी असा पिझ्झा घरच्या घरी आपण आज बनवत आहोत. त्यावर बटर टाकून घेऊया. नंतर टोमॅटोचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत छोटे छोटे, शिमला मिरची, कांदा, स्वीटकॉर्नचे दाणे टाकायचे आहेत. हे सगळं तुम्हाला जे ऑप्शन अजून भाज्या असतील तर अजूनसुद्धा तुम्ही टाकू शकता वेगवेगळ्या. यावर थोडंसं पनीर खिसून घेत आहे मी. हे सगळं मुलांना आवडणारं आहे, परंतु मखाना आणि बाकीचं सगळं साहित्य जे आहे ते पौष्टिक आहे. थोडंसं चीज टाकून झाकून ठेवलेलं आहे. 3-4 मिनटातच आपला छानसा पिझ्झा तयार झालेला आहे. अतिशय पौष्टिक आणि घरच्या घरी मखाना पिझ्झा तयार आहे. अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपींसाठी, पौष्टिक रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुम्ही पाहू शकता अतिशय छानसा पिझ्झा